काहीच मी आलो आहे माझ्या जुन्या ठिकाणी मी जिथं जेवण करायचं. हे बघा श्री महालक्ष्मी माता मंदिर. आता मी 1 वर्षानंतर आलो आहे इथं जेवण करायला. मी दुसऱ्या कंपनीकडे आलो आहे आता इकडे इंटरव्ह्यू द्यायचा आहे. हे बघा ही बिल्डिंग दिसत असेल तुम्हाला, ह्या कंपनीत जायचं आता. ते एवढ्या मोठ्या बिल्डिंगमध्ये. चला अंदर जाऊन बघतो आता इथं काय होतं आहे. गुड आफ्टरनून गाईज, वेलकम टू अनदर ब्लॉग. आदित्य खडसे यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. सो गाईज मी फ्रेश वगैरे झालो आहे आणि आता वाजली आहे 12. मला एका इंटरव्ह्यूला जायचं आहे. 12:30 वाजता बोलवलं आहे तिथं. कारण मी काल ऑनलाईन सर्च करतो तो जॉबबद्दल. सो मला 2 ठिकाणी कॉल आला आहे विमाननगरमधूनच. सो मी आता जातो. ताई तर मॉर्निंगलाच गेली, मी झोपून होतो, आराम करतो गाईज. सो स्कूटी काढतो आपली आणि देऊन येतो इंटरव्ह्यू. काल झाले 2 इंटरव्ह्यू, आज पण 2 इंटरव्ह्यू कंप्लीट करून घेऊ. चला जाऊया. काहीच मी आलो आता विमाननगरला आणि जस्ट मी आता कॉल केला तर मॅडमला. ते बोलले की ह्या बिल्डिंगमध्ये जायचं आहे मला. इथं आहे माझा इंटरव्ह्यू. मोठी बिल्डिंग आहे. तो जाऊन बघू आता कसं जाते इंटरव्ह्यू काय. ते बोलले की 5व्या फ्लोअरला आहे म्हणून आमचं ऑफिस. तो आता जातो मी इंटरव्ह्यू देऊन येतो. विमाननगरचा एरिया खूप भारी आहे बाबा. काहीच अंदर गेलो होतो बट त्या सिक्युरिटी गार्डवाल्याने सांगितली जी इथं कंपनी होती ती शिफ्ट ह्या साईडला झाली आहे म्हणून. तर आता मला त्या साईडला जावं लागेल. इकडल्या कंपन्या किती मोठमोठ्या आहे. अशा कंपन्यामध्ये नंबर लागणं म्हणजे खूप अवघड आहे. आपले तर चान्सेसच नाही इथं लागणं म्हणजे. इकडली वेगळीच दुनिया बाबा. चला जाऊ त्या साईडला. पोहोचलो गाईज ज्या ठिकाणी पोहोचायचं होतं त्या ठिकाणी. इथं आता वरी जायचं आहे मला 5व्या फ्लोअरला. नंतर जाऊन बघतो काय होते. हे गाईज झाला इंटरव्ह्यू माझा आणि काय सांगू HR गाईज ज्या मंत्रीमध्ये मी कामाला होतो अल्ट्रासला, तिथं काम करणारीच मुलगी होती आणि ती HR होती गाईज. काय तिनंच इंटरव्ह्यू घेतला आहे माझा. काही नाही, इंटरव्ह्यू वगैरे झाला. ती बोलली की तू अल्ट्रासला होतास का. म्हटलं हां मी अल्ट्रासला. हां म्हणे तुला बघितल्यासारखं वाटत आहे म्हणे. म्हटलं मॅडम तुम्हाला पण बघितल्यासारखं वाटत आहे म्हटलं. झालं आहे इंटरव्ह्यू वगैरे झाला. कंपनी का मला आवडली नाही, मला जशी पाहिजे तशी. जाऊ दे आता. त्यांना म्हटलं विचार करून सांगतो तुम्हाला. ठीक आहे बोले विचार करून सांगा म्हटलं. चांगलं वाटलं म्हणे आज कोणीतरी आपल्या जुन्या कंपनीमध्ये भेटलं म्हणे. जुन्या कंपनीमधलं कोणीतरी भेटलं म्हणून. थँक्यू मॅडम, मला पण चांगलं वाटलं म्हटलं. चला काय आता दुसरीकडे बघतो इंटरव्ह्यूसाठी. तिथून तर झालं इंटरव्ह्यू. चला काही दुसऱ्या कंपनीकडे आलो आहे आता इकडे इंटरव्ह्यू द्यायचा आहे. हे बघा ही बिल्डिंग दिसत असेल तुम्हाला, ह्या साईडला जायचं आहे मला. स्कूटी लावली आहे बॅक साईडला. बाबा बाबा ह्या कंपनीत जायचं आहे आता. ते एवढ्या मोठ्या बिल्डिंगमध्ये. चला अंदर जाऊन बघतो आता इथं काय होतं आहे. आल्यानंतर सांगतो तुम्हाला. झाला बाबा इथं पण इंटरव्ह्यू झाला. मॅडमने इंटरव्ह्यू घेतला माझा आणि काही नाही विचारलं कसला एक्सपिरियन्स आहे. मी सांगितलं कॉल सेंटरचा एक्सपिरियन्स आहे म्हणून. आणि ते बोलले की बॅक ऑफिससाठी आहे म्हटले. ठीक आहे मॅडम बॅक ऑफिससाठी पण चालेल म्हटलं. बट ते बोलणार की या हप्त्यामध्ये तुम्हाला कॉल बॅक येऊन जाणार म्हणून. चालेल म्हटलं. सो आता इंटरव्ह्यू तर दिला आहे गाईस. 2 इंटरव्ह्यू झाले आहे माझे. आता काही नाही गाईस, आता लागली आहे मला भूक. आता मी जेवायला कुठे जाणार माहीत आहे का. मी टिफिन वगैरे घेऊन आलो आहे. मी जेवायला जाणार. मी स्टार्टिंगला जेव्हा पुणेला आलो होतो ना तर मी एका मंदिरात जेवायचं गाईस. त्याच मंदिरात जातो होता जेवायला मी. काय लंच ब्रेक झाला वाटतं आता. आपली स्कूटी लागून आहे इकडं. चला जाऊ जेवायला. आता काही भूक लागली आहे. त्याच्यासोबत मी काय केलं माहिती आहे. तो काहीच मला भूक लागली आहे तर मी आता चीज वगैरे घेतला आहे जेवणासोबत खाण्यासाठी.
आता जातो माझ्या जुन्या ठिकाणी जिथं मी जेवण करायचं. चला आलो आहे मी आलो आहे माझ्या जुन्या ठिकाणी मी जिथं जेवण करायचं. हे बघा श्री महालक्ष्मी माता मंदिर, इथं जेवायचो गाईज मी. तर आता मी जेवण करतो, इथं शूज काढतो. खूप दिवस झाला इथं जेवण करायला नाही आलो. त्यावेळेस जॉब पण नव्हती माझ्याकडं. ओके ह्या ठिकाणी काहीच मी 1 वर्षानंतर आलो आहे ह्या ठिकाणी. जेव्हा मला स्टार्टिंगला जेव्हा आलो होतो ना मी, माझ्याकडे जॉब नव्हती काही नव्हती, मी इंटरव्ह्यू दिला तर मी इथंच जेवायला यायचो. आणि आत्ता मी 1 वर्षानंतर आलो आहे इथं जेवण करायला. आणि काय सांगू गाईस, ह्या ठिकाणचं तुम्हाला काय सांगू, मी जसा माझा इंटरव्ह्यू झाला मी इथं जेवायला करायला यायचो. तर जेवणामध्ये मिक्स भाजी आहे, चपाती आहे, अजून काही नाही. बस इंटरव्ह्यू द्यायचो इथं द्यायचो. आता पण इंटरव्ह्यू दिला. आणि मी आता विचार करत होतो आता जेवण करायचं आहे, घरी जाऊ का. आणि अशा ठिकाणी होतं ना काही म्हणजे जवळच आहे ती कंपनी इकडे आहे आणि मंदिर पण जवळ होतं. मग विचार आला की नाही यार या मंदिरात जातो म्हणून. तेच मला ते जुने दिवस आठवत आहे काहीच मला. चला काही जेवण करतो. जस्ट माझं जेवण झालं, पोट भरून जेवण केलं. आणि काही इथं साफ करते वाटतं मंदिर आता. आणि काही इथं ज्यांनी माझी जुने ब्लॉग नाही बघितले असेल, मी ह्याच मंदिरात यायचो काही इंटरव्ह्यू दिला आणि इकडेच यायचो काही जेवण करायला. ते माझे जुने ब्लॉग आहे, ते इंटरव्ह्यू द्यायसाठी जायचो काही. ते जुने ब्लॉग बघा, तुम्हाला माहितीच पडणार की मी मंदिरामध्ये कशाला यायचो, इथं जेवण करायला यायचो काही. आणि आता पण मी 1 वर्षानंतर जेवण करायला आलो. खूप चांगलं वाटलं आहे काही, की मला जुने दिवस आठवले काही नाही काही. आता मंदिरात जातो, पाया पडतो आणि लवकर घरी निघतो गाईस. झाले आहे 2 इंटरव्ह्यू झाले आहे गाईस. आता त्यांचा रिस्पॉन्स आय डोंट नो येणार की नाही येणार, बट मी माझ्या यानं प्रयत्न केला इंटरव्ह्यू दिला. चला आता जाऊ आपण आपल्या घरी. चलो. आणि खूप चांगलं वाटलं गाईस की आपल्या मंदिरात आलो आपण. एक जुने दिवस आठवले. आणि खरं ह्या मंदिरात आलो गाईस मी. येता जाताना मी कधी पण ह्या एरियामधून गेलो, विमाननगरमध्ये एरिया आहे गाईचा. येता जाताना कधी पण गेलो मी गाईस तर या मंदिरात बघितलं ना काही मला खूप जुने दिवस आठवले. ते खरं यार या मंदिरात होतं तर मी इथं जेवण करायचो. ते आता मी 1 वर्षानंतर परत जेवण केलं, मला ते जुने दिवस आठवले. चला जाऊ दे, चला जाऊया आपण घरी. आता मी दुपारी घरी आलो आणि त्यानंतर मी झोपलो नाही. त्यानंतर मी कुठेतरी कामाला गेलो. ते तुम्हाला सांगितलं नाही आहे मी. हे बघा ही झोपली आहे, मी जेवण केलं मी झोपली आहे. हां कामाला म्हणजे काहीच कुठे माहिती आहे का. आता बघा मला जॉब तर लागायचीच आहे. आता केव्हा लागणार आय डोंट नो, मला नाही माहिती. बट मी माझ्या यानं प्रयत्न करत आहे. मी इकडे तिकडे जाऊन इंटरव्ह्यू देत आहे. जो 6 ते 9चा वेळ असतो तो घरीच असतो ना. तर मी तेवढ्या वेळामध्ये आता त्या दिवशी डॉमिनोजमध्येच गेलो होतो असंच विचारासाठी मी. मग तिथं आय डी बनवली, एका दिवसामध्ये त्यांनी आय डी बनवली. आणि म्हणजे की कालपासूनच मी ब्लॉग नाही काढला आणि ब्लॉगमध्ये ॲड पण नाही केलं. सो मी डिलेवरीचं काम चालू केलं गाईस. सो 6 ते 9 म्हणजे 9-10 तर वाजूनच जातात, 10:30 वाजूनच जातात. तर जोपर्यंत जॉब नाही लागत तोपर्यंत डिलिव्हरी करत आहे मी. ॲज असं पार्ट टाईम जॉब म्हणून. त्याच्यामध्ये इन्कम तर चालू राहणार थोडंसं पेट्रोल वगैरेसाठी. त्याच्यासाठी गॅस पैसे वगैरे. सो तेच इन्कम चालू राहणार पार्ट टाईम जॉब. त्यासाठी जोपर्यंत जॉब नाही भेटत तोपर्यंत इन्कम येऊन जाईल थोडे. सो तेच उगाच खाली राहण्यापेक्षा म्हटलं तेच मी करतो म्हटलं. तेच तिथूनच आलो आता मी. आणि आता वाजले आहे गाईस 11. सो आता बघा पुलाव भात आहे आणि लोणचं आहे. ताईनं जेवण केलं आहे. मी आता आलो आहे. काल पण मी सांगत होतो तुम्हाला, तर जाऊ दे म्हटलं उद्याच्या ब्लॉगमध्ये सांगू म्हटलं. आजच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला सांगितलं आहे. मी ब्लॉग का बरं नाही काढत आहे, वाघोलीला असती खूप ट्रॅफिक. तर तेवढ्या ट्रॅफिकमध्ये मी फोन हँडल नाही करू शकतो काही. सो त्यामुळे त्याचा एक वेगळा ब्लॉग येणार, स्पेशल एक ब्लॉग काढणारच मी डिलेवरीचा. का बरं की कधी आठवण राहणार की हा मी डिलिव्हरीचं काम केलं होतं म्हणून.
सो तो लवकरच ब्लॉग येणार. सो आता मी नाश्ता करतो. नाश्ता करतो मी आता, जेवण करतो गाईस. सो आजचा ब्लॉग आपण इथे सेंड करू. सो मित्रांनो, आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि तुमचं प्रेम असंच राहू दे, आणि लवकरात लवकर मला जॉब भेटायला पाहिजे मित्रांनो. सो प्रयत्न चालू आहे. चला मित्रांनो, गुड नाईट अँड बाय.